आज आई बनवत होती चिवडा, तर म्हटलं तुमच्यासोबत पण आईची स्पेशल चिवड्याची जी रेसिपी आहे ती शेअर करावी. खास रेसिपी आहे यामध्ये. चिवड्यामध्ये जो शेव टाकला जातो ती रेसिपी एकदम खमंग. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, म्हणजे अशी छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्याला चिवड्यात टाकायला शेव करायचे. त्याच्यात आता डाळीचं पीठ घेतले, पुन्हा हळद 1 चमचा, लाल लाल तिखट घेतले, 2 चमचे लाल तिखट टाकले आणि पुन्हा ओवा आणि जिरे वाटून टाकले. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि लसूण मीठ टाकायचं. हे पण लसूण मीठ टाकायचं चवीपुरतं आणि घालायचं, तिंबायचं. ते मिक्स व्हावं म्हणून तसं पाण्यात मिक्स करून टाकलीस का? मीठ मिक्स होते चांगलं. कसं पीठ असं घट्ट तिंबायचं का? जरा लई घट्ट बी नाही, लई पातळ बी नाही, असं मध्यम. आता हे पाणी लावून ठेवायचं वाऱ्यानं हडकून म्हणून. भिजू द्यायचं का ह्याला आता किती वेळ? एक 15 मिनिटं भिजू द्यायचं. आणि पुन्हा शेव करायची ह्याला मळून घ्यायचं आणि हे शेवग्यात घालून शेव करून घ्यायची आपल्याला. आता तेल कडक तापवायचं का? काढायली लालसर कडक करून घ्यायचा शेव छान असं. शेव तळून घेतल्यानंतर इथं आई कच्चे शेंगदाणे तळून घेत आहे, मग जेणेकरून आपला चिवडा जो आहे एकदम छान बनणार आहे. कच्चे शेंगदाणे तळल्यानंतर लगेच ते आपण जो चिवड्या बनवण्यासाठी लाह्या घेतल्या त्याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत. आणि इथं लगेच कढीपत्ता तळला आहे, ताजा फ्रेश कढीपत्ता आहे. कढीपत्ता आपण डायरेक्ट लाह्यामध्ये कडक असा तळून लाह्यामध्ये टाकायचा आहे. आता इथं मसाले सगळे घ्यायचे आहेत. इथं हळद घेतली आहे आईने 2 चमचे आणि 2 चमचे लाल तिखट घेतलं. आता यामध्ये अजून आई चिवडा मसाला घेणार आहे. चिवडा मसाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये अवेलेबल असतो. 1 किलो लाह्यासाठी 1 छटाक चिवडा मसाला घेतला आहे आईने इथं. आणि आता लसूण मीठ तळून घ्यायचं आहे. हे जे लसूण मीठ आहे फ्रेश लसूण सोलून त्या मिठासोबत वाटून ठेवलेलं आहे. असं गोल्डन कलरचं होईपर्यंत तळून घ्यायचं.
आता हे जे सगळं सामान आपण तळून घेतलं आहे, मसाला वगैरे सगळं आपल्याला चिवड्यामध्ये लह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या लह्याला जो मसाला आहे तो लागला पाहिजे. आणि यामध्ये जर तुम्ही खात असाल तर कांदा कट करून वाळवला जातो आणि तो तळून टाकला जातो. चिवडा आणखीन टेस्टी होतो. नंतर मका पोहे ॲड करू शकतात. जे जे आपल्याला आवडतं ते सर्व आपण यामध्ये ॲड करू शकतो. आणि हा चिवडा आपण 15-20 दिवस स्टोर करू शकतो. याला काहीच होत नाही. आणि प्रवासासाठी बाहेर वगैरे गावी जात असताना हा चिवडा एकदम बेस्ट आहे. आपण जो शेव बनवून घेतला आहे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत शेव झाला आहे. आणि टेस्ट पण एकदम खमंग आहे. आणि बघू शकता इथं आपण हा शेव सगळा चिवड्यामध्ये मिक्स केला आहे आणि आपला चिवडा तयार आहे खाण्यासाठी.